बातमी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युलामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व अधिकार हे नाना पटोले यांना देण्यात आले आहेत अशी माहिती एनडीटीव्ही मराठीला सूत्रांकडून दिली जाते। काँग्रेस पक्षाकडून नाना पटोले यांना सर्व अधिकार दिल्ली हायकमांडने दिले आहेत, तर काँग्रेस जागा वाटप आणि उमेदवार ठरवण्यासाठी नाना पटोले यांना सर्व अधिकार दिले गेलेत। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी नाना पटोले यांना सर्व अधिकार दिलेत। दिल्ली हायकमांड जागा वाटप आणि उमेदवार ठरवण्यात कुठलाही हस्तक्षेप करणार नाहीये। दिल्लीच्या बैठकीत हा मोठा निर्णय झाल्याचं बघायला मिळतंय। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि याच फॉर्म्युल्यात काँग्रेस पक्षाचे सर्व अधिकार नाना पटोले यांना देण्यात आले अशी माहिती एनडीटीव्ही मराठीला सूत्रांकडून दिली जाते। काँग्रेस पक्षाकडून नाना पटोले यांना सर्व अधिकार दिल्ली हायकमांडने दिलेत। काँग्रेस जागा वाटप आणि उमेदवार ठरवण्यासाठी नाना पटोले यांना सर्व अधिकार दिले गेलेत। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी नाना पटोलेंना सर्व अधिकार दिलेत। दिल्ली हायकमांड जागा वाटप आणि उमेदवार ठरवण्यात कोणताही हस्तक्षेप करणार नसल्याचंही कळतंय। दिल्लीच्या बैठकीत हा एक महत्त्वाचा निर्णय झालाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। तर सागर, आपण पाहतोय राज्यातील सगळीच काँग्रेसची सूत्र ही नाना पटोलेंच्या हाती देण्यात आलेत, नेमके काय अपडेट कळतायत? महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या यशामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कामगिरीमुळे दिल्लीत पक्षश्रेष्ठी जे आहेत काँग्रेसचे हायकमांड ते प्रचंड खुश आहेत आणि याच्यामुळेच नाना पटोले यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून अधिक ताकद देण्याची भूमिका घेण्यात आल्याचं समजतं। यामुळे महाराष्ट्रामध्ये जी वेगवेगळ्या समिती असतात त्या तर नेहमीप्रमाणे गठीत होतीलच, म्हणजे प्रचार समितीची असेल, परत नंतरनं महाराष्ट्रामध्ये निवड समिती जी आहे उमेदवार निवड समिती ती देखील असणार आहे। पण प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांचा सर्वाधिक टेक राहणार आहे। पुढील कालावधीमध्ये काँग्रेसमध्ये हा एक मोठा भाऊ म्हणून काम करेल। तसंच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या 288 जागांपैकी सर्वाधिक जागा या काँग्रेसला मिळवण्यासाठी ज्या काही महाविकास आघाडीच्या बैठका होतील त्यामध्ये सुद्धा नाना पटोले यांच्यासाठी फार महत्त्वाचा एक रोल दिला जाईल असं सांगितलं जातं। यामुळे नाना पटोले यांची ताकद पुढच्या कालावधीमध्ये अधिक वाढणार आहे हे दिसून येते। दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतरच अशा स्वरूपाची भूमिका घेतल्याचं आपल्याला सूत्रांनी सांगितलेलं आहे। अगदीच सागर, त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये नेमक्या काय अंतर्गत घडामोडी घडतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।